ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 159वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 158व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याने कर्मफळाची इच्छा का बाळगू नये का ठेवू नये याचे विस्तृत श्रवण केले। आजच्या 159व्या प्रवचन पुष्पात आपण सर्वोत्तम त्याग कोणता आहे, त्यागाचे प्रकार किती आहेत याचे विस्तृत श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला आतापर्यंत विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न व युद्ध कर्म करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आलेले आहेत। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न व आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेला स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता आणि उत्तुंग आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे
विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला मनुष्याने कर्मफळाची इच्छा का बाळगू नये, का ठेवू नये याचे विस्तृत श्रवण घडवले. आता मी तुला त्यागाचे प्रकार किती आहेत आणि त्यातील सर्वोत्तम त्याग कोणता आहे, जो मनुष्याने प्रत्येक क्षणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातूनच तो मनुष्य अंतर्बाह्य स्थिर, शांत, प्रसन्न, आनंदी, समाधानी, विवेकी, विनम्र, प्रेमळ, करुणामयी म्हणजेच परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकतो याचे श्रवण घडवतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, त्याग ह्या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे सोडून देणे. पण मनुष्याला बरेचदा काय सोडावे आणि काय सोडू नये यामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि जी गोष्ट सोडावी ती सोडत नाही आणि जी सोडू नये ती सोडून देतो. ते तू व्यवस्थितपणे समजून घे. मी तुला 5 प्रकारची कर्मे समजून सांगितली होती. नित्य कर्मे, नैमित्तिक कर्मे, निषिद्ध कर्मे, काम्य कर्मे आणि प्रायश्चित्त कर्मे. या 5 कर्मातील जी काम्य कर्मे म्हणजे फळाची इच्छा बाळगून केली जाणारी कर्मे किंवा निषिद्ध कर्मे म्हणजे जी कर्मे, जी कार्ये, जी कृती करूच नये अशा या 2 प्रकारचे कर्मे, निषिद्ध कर्मे आणि काम्य कर्मे मनुष्याने निसंशयपणे सोडून दिली पाहिजेत अर्जुना. पण जे विहित कर्म आहे, कर्तव्य कर्म आहे किंवा अनिवार्य कर्म आहे ते सोडणे उचित नाही. ते कधीच सोडू नये. जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील अनिवार्य कर्म, कर्तव्य कर्म म्हणजेच विहित कर्म कधीच सोडू नये अर्जुना. जो मनुष्य विहित कर्म, अनिवार्य कर्म म्हणजेच कर्तव्य कर्म सोडून देतो तो मनुष्य तामसी आहे आणि त्याच्याकडून हे सोडून देणारे कर्म म्हणजे तामसिक त्याग आहेत अर्जुना. आणि तामसिक त्याग हे मनुष्याकडून कदापिही अपेक्षित नाही. त्यागाचा हा पहिला प्रकार आहे. नियत कर्म, विहित कर्म, कर्तव्य कर्म किंवा अनिवार्य कर्म हे सर्व समानार्थी शब्द आहेत. अनिवार्य कर्म म्हणजे काय हे जरा समजून घे. एखादा वैद्य रुग्णावर तपासणी करणे, त्याला उपचार देणे हे वैद्याचे विहित कर्म, अनिवार्य कर्म आहे. शिक्षकाचे अनिवार्य कर्म म्हणजे विद्यार्थ्याला शिकवणे. सैनिकाचे अनिवार्य कर्म म्हणजे देशाचे संरक्षण करण्यात संपूर्ण सहभाग देणे. हे जर ते मनुष्य करत नसतील तर ते त्यांचे अनिवार्य कर्म टाळत आहेत आणि हे उचित नाही, हे अपेक्षित नाही. वैद्याने श्रीमंत रुग्ण आणि गरीब रुग्णावर एकसारखाच उपचार दिला पाहिजे. शिक्षकाने गरीब विद्यार्थी आणि श्रीमंत विद्यार्थी दोघांनाही एक समानच ज्ञान दिले पाहिजे. त्याचप्रमाणे सैनिकाने रक्षण केले पाहिजे. पण जो मनुष्य मोहाने ग्रासलेला असतो, आसक्तीमध्ये बुडालेला असतो, संभ्रमात पडलेला असतो, पैसा, संपत्ती, पद, सत्ता, प्रसिद्धी,
ज्ञान, ऐश्वर्य याच्या मोहात पडलेला असतो, तो मनुष्य कर्तव्य कर्माचा, विहित कर्माचा, अनिवार्य कर्माचा म्हणजेच नियत कर्माचा त्याग करू शकतो. कारण त्याच्या मनामध्ये विविध प्रकारचे मोह आहेत. तो मनुष्य ज्या कर्माचा त्याग करतोय त्याला तामसिक त्याग असे म्हणतात. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत, प्रत्येक प्रसंगामध्ये जो मनुष्य त्याचे अनिवार्य कर्म, नियत कर्म करतो तेच करणे त्यासाठी उचित आहे. पण न करणारे लोक म्हणजे तामसी आहेत आणि त्यांच्याकडून घडणारा असा हा कर्म किंवा त्याग हा तामसिक त्याग आहे. अर्जुना, एक छोटे उदाहरण घेऊन तामसिक त्यागाविषयी समजून घे. आणि हा तामसिक त्याग अगदी मनात देखील कधीही आणू नको अर्जुना. जर एखाद्या ठिकाणी रामलीला कार्यक्रम सुरू होणार असेल तर त्या रामलीलेसाठी एक व्यासपीठ निर्माण करावे लागते. त्या व्यासपीठावर विविध कलाकार रामलीलाचा कार्यक्रम संपन्न करतात, प्रदर्शित करतात. त्या रामलीलेमध्ये एखादा राम होतो, एखादा लक्ष्मण, एखादी भगिनी सीता होते, असे विविध पात्र असतात. पण ते व्यासपीठ उभारण्यासाठी अनेक लोकांना झटावे लागते, सेवा करावी लागते. हे सर्व पडद्यामागचे कलाकार असतात. पण एखादा पडद्यामागचा कलाकार असा म्हणू लागला की मला प्रसिद्धीच मिळत नाही, मला प्रतिष्ठाच मिळत नाही, माझे नावलौकिकच होत नाही, म्हणून मी व्यासपीठाची उभारणी करण्यासाठी मदत करणार नाही. व्यासपीठाची उभारणी करण्याचे कर्म मी सोडून देतो. हे कर्म तो मनुष्य जे सोडत आहे, तो त्याग करत आहे, तो तामसिक त्याग आहे. कारण त्याच्या मनामध्ये प्रसिद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिकाचा मोह निर्माण झालेला आहे. आसक्तीमुळे मनुष्य अनिवार्य कर्म करणे सोडून देतो आणि अशा सोडण्याला तामसिक त्याग म्हणतात. तामसिक त्यागाचे फळ म्हणजे नैराश्य, दुःख, वेदना, भावनिक असंतुलन, मानसिक स्थैर्य ढळणे, जीवनाची दयनीय अवस्था निर्माण करून घेणे हे तामसिक त्यागाचे फळ आहे. म्हणून हे कोणत्याही मनुष्याकडून अशा प्रकारचा तामसिक त्याग अपेक्षित नाही. कारण प्रत्येक मनुष्याने त्याचे जीवन आनंदी जगावे, सुखी जगावे, समाधानी जगावे, शांत स्थिरतेने जगावे. हेच प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. आणि ते ध्येय तामसी वृत्तीमुळे, तामसिक त्यागामुळे ते ध्येय हळूहळू दूर जाते, नष्ट होते अर्जुना. म्हणून प्रत्येक मनुष्याला माझी विनवणी आहे की कुणीही कर्तव्य कर्म, नियत कर्म, विहित कर्म म्हणजेच अनिवार्य कर्म कधीच सोडू नये. हा झाला त्यागाचा पहिला प्रकार, तामसिक त्याग, ज्यापासून मनुष्याने सदैव प्रत्येक क्षणी दूर राहावे. त्यागाचा दुसरा प्रकार आता तू समजून घे अर्जुना. जो मनुष्य शारीरिक ताणाच्या भीतीने आपले कर्तव्य कर्म, विहित कर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म सोडून देतो, तो वेदना टाळण्यासाठी, शारीरिक तणाव टाळण्यासाठी जे कर्म, अनिवार्य कर्म सोडून देतो, अशा प्रकारच्या कर्माचा त्याग म्हणजे राजसिक त्याग आहे अर्जुना. राजसिक त्यागाचे पहिले लक्षण म्हणजे आळस.
जो मनुष्य राजसी वृत्तीचा असतो त्याच्या सर्वांगामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये संपूर्णपणे आळस भरलेला असतो. राजसी मनुष्य म्हणजे आळसी मनुष्य. एखादा विद्यार्थी दशेमध्ये जर अभ्यासाची टाळाटाळ करत असेल, 4 तासाचा अभ्यास अर्ध्या तासात पूर्ण करत असेल, तर त्या विद्यार्थ्याने 3.5 तासाचा अभ्यास कर्माचा, नियत कर्माचा त्याग केलेला आहे आणि तो राजसिक त्याग आहे, राजसिक कर्माचा त्याग आहे. कारण त्याने 3.5 तास अभ्यासाचा आळस केलेला आहे. 4 तासाचा अभ्यास त्याने अर्ध्या तासातच पूर्ण केलेला आहे. एखाद्या मनुष्याला निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी उठून पहाटे फिरायला जा, थोडासा व्यायाम कर असे सांगितले आणि जर तो मनुष्य 1 तासाचा व्यायाम काही क्षणातच उरकून परत येत असेल, तर तो मनुष्य देखील त्याच्या राजसी वृत्तीमुळे व्यायामाचा आळस करत आहे. आणि व्यायाम करणे हे जे त्याचे नियत कर्म आहे, निरोगी राहण्यासाठी त्या कर्माचा तो त्याग करत आहे, हाही झाला राजसी त्याग. एखाद्या वेळेस यज्ञाला बसलेला मनुष्य 4 तासाचा यज्ञ त्या पुजाऱ्याला, गुरुजीला विनंती करून 1 तासातच पूर्ण करा, मला दुसऱ्या कामाला जायचे आहे असे जर तो म्हणत असेल, तर त्याने देखील 4 तासाचे हे यज्ञ कर्म 1 तासात पूर्ण करण्याचा कर्माचा जो त्याग केला आहे तो राजसी त्याग ठरतो. अर्जुना, एखादा शिक्षक 1 तासाची शिकवणी काही क्षणात पूर्ण करत असेल, तर तो शिक्षक देखील त्याच्या कर्माचा त्याग करत आहे आणि हा राजसी त्याग आहे. अर्जुना, आळस हा राजसी त्यागाचे सर्वात मोठे लक्षण आहे. कारण राजसी त्याग हा राजसी वृत्तीच्या मनुष्याकडून घडतो आणि राजसी वृत्तीचा मनुष्य हा सर्वात आळशी असतो. अर्जुना, कर्माचा त्याग, अनिवार्य कर्माचा त्याग, नियत कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग जर कोणी करत असेल तर तो एकतर राजसी त्याग असतो किंवा याआधी समजून सांगितल्याप्रमाणे तो तामसी त्याग असतो. आणि मनुष्याकडून ना तामसी त्यागाची अपेक्षा मी करतो, ना राजसी त्यागाची मी अपेक्षा करतो. कारण तामसी त्यागाचे फळ मी तुला समजून सांगितलेले आहे, वेदना, दुःख आणि जीवनाची दयनीयता. राजसी त्यागाचेही फळ त्याच प्रकारचे आहे. राजसी त्याग करणारा मनुष्य, कर्माचा त्याग करणारा मनुष्य कधी सुख तर कधी दुःख, कधी शांतता कधी अशांतता, कधी समाधान तर कधी असमाधान, कधी निरोगीपणा तर कधी विविध प्रकारचे आजार, अशा प्रकारचा जीवनाचा असमतोल प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. तो नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतो. त्यामुळे हा राजसी त्याग देखील मनुष्याकडून अपेक्षित नाही. मनुष्याकडून ना तामसी त्याग ना राजसी त्याग अपेक्षित आहे. मनुष्याकडून 3ऱ्या प्रकारचा त्याग, सात्विक त्याग, जो सर्वोत्तम प्रकारचा त्याग आहे तो अपेक्षित आहे. आणि हा सात्विक त्याग म्हणजे काय हे जरा स्थिर आणि शांत चित्ताने समजून घे अर्जुना. तो मनुष्य त्याचे विहित कर्म, कर्तव्य कर्म, नियत कर्म म्हणजेच अनिवार्य कर्म, फळाची इच्छा किंवा त्याची अपेक्षा न ठेवता करतो.
कर्मफळाची इच्छा साधी मनात देखील आणत नाही आणि त्याचे हे अनिवार्य कर्म तो पूर्ण करतो, तो मनुष्य कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करून सर्वोत्तम प्रकारे कर्म करून सात्विक त्याग करत आहे. आणि ह्या ठिकाणी हा सात्विक वृत्तीचा मनुष्य जो त्याग करत आहे तो कर्माचा त्याग करत नाही, तर कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करतोय. कर्म करताना कर्मफळाच्या इच्छेचा त्याग आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर जे कर्मफळ मिळेल ते देखील तो भगवंताच्या चरणी अर्पण करतो. असा हा कर्मफळाच्या इच्छेचा त्याग आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कर्मफळाचा त्याग करणारा मनुष्य हा सात्विक त्याग करतोय. कारण हा कर्माचा त्याग तर करतच नाही, त्या उलट कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो. अर्जुना, हा सात्विक वृत्तीचा मनुष्य जेव्हा सात्विक त्याग करत असतो तेव्हा कर्मफळाच्या इच्छेपासून आणि कर्मफळापासून स्वतःला संपूर्णपणे अलिप्त ठेवतो. हा सात्विक स्वरूपाचा त्याग मानला जातो. अर्जुना, हा सात्विक वृत्तीचा मनुष्य त्याचे अनिवार्य कर्म, विहित कर्म, नियत कर्म, त्याचे कर्तव्य कर्म, त्याच्या जीवनातील सर्व कर्मापेक्षा सर्वोच्च कर्म मानतो, सर्वात महत्वाचे कर्म मानतो. आणि अशा कर्तव्य कर्मावर, विहित कर्मावर, नियत कर्मावर, अनिवार्य कर्मावरच त्याचे लक्ष जीवनाच्या प्रत्येक क्षणी केंद्रित असते. अर्जुना, अनिवार्य कर्माला, नियत कर्माला सर्वात महत्वाचे मानताना तो ते कर्म दोन अटीच्या आधारी करत असतो. म्हणून तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो. त्यातील पहिली अट जो ती स्वतः समोर ठेवतो ती अट म्हणजे तो स्वतःच्या कर्माबद्दलही आसक्त राहत नाही. आणि दुसरी अट तो स्वतःच्या समोर ठेवतो म्हणजे तो कर्मफळाच्या इच्छेबद्दल आणि कर्मफळाबद्दलही आसक्त राहत नाही. अनासक्तीने कर्म करतो, अनासक्तीने कर्मफळ देखील भगवंताच्या चरणी अर्पण करतो. अशा प्रकारचा हा सात्विक त्याग करणारा मनुष्य अनासक्तीने त्याचे प्रत्येक जीवन तर जगतोच, पण अनिवार्य कर्म देखील अनासक्तीने करत असतो. सात्विक मानसिकतेचे लोक दुसऱ्यांच्या वस्तू, दुसऱ्यांच्या गोष्टी तर स्वतःच्या मानतच नाहीत, त्यांचा विचार देखील करत नाहीत, पण स्वतः जवळ असलेले वस्तू सुद्धा सात्विक दान करण्याच्या मनस्थितीमध्ये असतात. कारण ते स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल आणि स्वतःकडे असणाऱ्या भौतिक वस्तूबद्दल एक क्षण देखील मालकी गाजवत नाहीत. त्यांच्या मनामध्ये हे सर्व काही भगवंताचे आहे अशी भावना प्रत्येक क्षणी असते. आणि त्यामुळे ते जर त्यांच्या भौतिक वस्तूंशी अनासक्त असतील तर ते त्यांच्या कर्माशी सुद्धा तेवढेच अनासक्त असतात. आणि कर्मफळाशी अनासक्त असण्याचा संबंधच त्यांच्या जीवनात येत नाही. म्हणून ते त्यांचे कर्तव्य, त्यांचे विहित कर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म हे सर्वोत्तम प्रकारे करत असतात. अर्जुना, पण जो मनुष्य भौतिक वस्तूंच्या मोहात असतो, जो मनुष्य पैसा, संपत्ती, सोने, नाणे, सत्ता, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, ज्ञान, रूप, सौंदर्य या सर्वांच्या आसक्तीमध्ये असतो, तो मनुष्य तामसी वृत्तीचा असतो, राजसी वृत्तीचा असतो आणि तो कधीही अनासक्तपणे त्याचे जीवन जगू शकत नाही. त्या अनासक्तीमुळेच तामसी आणि राजसी मनुष्यांच्या जीवनामध्ये दुःख, वेदना,
दयनीयता, नैराश्य, ताण तणाव, अशांतता, असमाधानता प्रत्येक क्षणी ते निर्माण करून घेत असतात. पण त्या उलट हा सात्विक वृत्तीचा मनुष्य मात्र सर्व काही त्या भगवंताचे आहे, सर्व भौतिक वस्तू देखील त्याच्याच आहेत. मी काही वेळासाठी त्याचा वापर करत आहे, उपयोग करत आहे. हे शरीर देखील त्या भगवंताचे आहे आणि या शरीरातून, या शरीरामार्फत जे कर्म तो भगवंत करून घेत आहे ते कर्मही त्याचेच आहे आणि यातून निर्माण होणारे कर्मफळ देखील त्याचेच आहे. हा जो कर्ता आहे, हे जे शरीर आहे ते सुद्धा त्या भगवंताचेच आहे. असे म्हणून तो सात्विक वृत्तीचा मनुष्य त्याचे जीवन मुक्तपणे, अनासक्तपणे जगत असतो. अर्जुना, सात्विक कर्माची आणि सात्विक त्यागाची अनेक उदाहरणे देता येतील, पण त्यातील सर्वात उंच, सर्वोच्च, सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्री राम आहेत. प्रभू श्री रामांच्या वडिलांनी, महाराज दशरथांनी श्रीरामाकडून वचन घेतले की श्रीराम 14 वर्ष वनवासाला जातील. त्याप्रमाणे श्रीराम वनवासाला गेले. पण वनवासाची सुरुवात झाल्यानंतर, काही काळ उलटल्यानंतर जेव्हा भरत अयोध्येमध्ये परत आला, भरताला ही वार्ता कळाली की श्रीराम वनवासाला गेलेत. तेव्हा भरत अयोध्येची चतुरंग सेना घेऊन, अयोध्येचे सर्व निवासी घेऊन ज्या ठिकाणी प्रभू श्री राम आहेत त्या ठिकाणी गेला आणि श्रीरामाला विनवणी केली, विनंती केली की माझ्या आईकडून चूक झाली, तुम्ही कृपया परत अयोध्येला चला, अयोध्येचे राजा तुम्हीच आहात. अशा प्रकारची विनवणी जेव्हा भरताने केली, चतुरंग सेनेला घेऊन ती विनंती केली, अयोध्येचे निवासी घेऊन विनंती केली, तेव्हा प्रभू श्री रामांना फार सोपे होते की आपल्या वडिलांना दिलेले वचन मोडणे, वचन भंग करणे हे फार सोपे होते. पण प्रभू श्री रामांनी तसे केले नाही. त्यांनी भरताची समजूत घातली, भरताला परत अयोध्येला पाठवले आणि ते पुढे वनवासाला वडिलांचे वचन पाळण्यासाठी गेले. या ठिकाणी प्रभू श्री रामांनी अयोध्येच्या राज्याचा जो त्याग केला तो सात्विक त्याग आहे आणि सात्विक त्यागाचे या सृष्टीतील हे सर्वोच्च, सर्वोत्तम उदाहरण आहे. अर्जुना, अर्जुना, हे युद्ध आता काही क्षणातच सुरू होणार आहे. पण यापूर्वी एकदा द्रौपदीने धर्मराज युधिष्ठिरला, म्हणजे तुझ्या मोठ्या बंधूंना, वरिष्ठ बंधूंना हा प्रश्न विचारला की हे महाराज युधिष्ठिर, अहो धर्मराज, कौरव एवढे दुष्कृत्य करत आहेत, अधर्माने वागत आहेत, त्यातील दुर्योधन तर अधर्माचा राजाच आहे, जणू काही त्यांनी कळसच गाठलेला आहे. पण तरी सुद्धा दुर्योधन आणि कौरव हे भौतिक दृष्ट्या एवढे सुखसोयीयुक्त जीवन का जगत आहेत आणि आपण भौतिक दृष्ट्या दयनीय जीवन का जगत आहे तो धर्मराज? असा जेव्हा प्रश्न द्रौपदीने धर्मराज युधिष्ठिरला विचारला तेव्हा अर्जुना, तुला माहितच आहे ना की धर्मराज युधिष्ठिरने काय उत्तर दिले होते. तिथे तू समोर उपस्थितच होतास ना. धर्मराज म्हणाले
की एखाद्या व्यक्तीला किंवा दुर्योधनाला नैतिकतेचे, सात्विकतेचे, सदाचाराचे, सद्गुणांचे पालन करायचे नसेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पण सदाचाराचे, सद्गुणांचे, सात्विकतेचे, धर्माचे, नैतिकतेचे पालन करणे हे मनुष्यासाठी ऐच्छिक नाही, तर हे मनुष्याचे कर्तव्य कर्म आहे, अनिवार्य कर्म आहे, नियत कर्म आहे, विहित कर्म आहे. द्रौपदी, असे उत्तर धर्मराज युधिष्ठिरने दिले होते ना अर्जुना, हे तुला ठाऊक आहे ना? आणि या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिर जे द्रौपदीला सांगत आहेत तो आहे सात्विक त्याग. काहीही झाले तरी अधर्माचे पालन कधीही न करणे, धर्माचेच पालन करणे, नैतिकतेचे पालन करणे, सदाचाराचे, सद्गुणाचे, सात्विक वृत्तीचे पालन करणे म्हणजे तामसी वृत्तीचा त्याग आहे, राजसी वृत्तीचा त्याग आहे, आणि हा सात्विक त्याग आहे. अर्जुना तू देखील एक सात्विक, सद्गुणी आणि सदाचारी मनुष्य आजपर्यंत राहिलेला आहेस आणि यापुढेही तू तसाच राहणार आहेस. तू देखील धर्माचे, नैतिकतेची युद्ध करत आहेस. धर्मासाठी, नैतिकतेसाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी, सदाचाराचे रक्षण करण्यासाठी तू या ठिकाणी युद्ध करण्यासाठी उभा आहेस, आणि हा सुद्धा तुझा सात्विक त्याग आहे. आणि तुझ्या या सात्विक त्यागाच्या आधारेच मी तुझे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहे अर्जुना. कारण तू माझा परम भक्त आहेस, परम शिष्य आहेस अर्जुना. आणि माझ्या प्रत्येक परम भक्तासाठी, परम शिष्यासाठी मी त्याच्या मागे जाऊन त्याचे रक्षण करतो, त्याला काय हवे नको ते पाहत असतो. कारण सात्विक वृत्तीच्या प्रेमात पडणे हे माझे कर्तव्य कर्म आहे, हे माझे अनिवार्य कर्म आहे, हे माझे विहित कर्म, नियत कर्म आहे. अर्जुना उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले हे शस्त्र आत्मविश्वासाने परत एकदा उचल आणि तुझे अनिवार्य कर्म, विहित कर्म, नियत कर्म, तुझे कर्तव्य कर्म म्हणजेच तुझे युद्ध कर्म, नैतिकतेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी, सदाचारासाठी ते शस्त्र उचल आणि तुझे कर्तव्य कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. आणि हे कर्म करताना कर्मफळाच्या इच्छेचा साधा विचार देखील मनात आणू नकोस. कर्मफळाच्या इच्छेचा त्याग आत्ताच कर, आणि यातून निर्माण होणारा कर्मफळ म्हणजेच तुझा विजय देखील माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील शिष्य अर्जुनाला करत आहेत. आणि त्याने त्याचे नियत कर्म, विहित कर्म, कर्तव्य कर्म म्हणजेच अनिवार्य कर्म, युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करून आलेले कर्मफळ त्याच्या गुरूंच्या, भगवंताच्या चरणी अर्पण करून अनासक्तीने जीवन जगावे. अंतर्बाह्य स्थिर, शांत, आनंदी, समाधानी, विवेकी, विनम्र, प्रसन्न जीवन जगावे. हाच संदेश, हाच विवेक विचार द्वापार युगातील अर्जुनाला देत आहेत. आणि आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देखील गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की मनुष्याला त्याच्या जीवनात जे कर्म मिळालेले आहे
जे त्याचे अनिवार्य कर्म आहे, विहित कर्म आहे, नियत कर्म आहे, कर्तव्य कर्म आहे, ते त्या मनुष्याने सर्वोत्तम प्रकारे करावे आणि कर्म करत असतानाच कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करावा. कर्म पूर्ण झाल्यानंतर आलेले कर्मफळ हे भगवंताच्या चरणी समर्पित करावे आणि तोच मनुष्य अंतर्बाह्य स्थिर, शांत, समाधानी, आनंदी, प्रसन्न, विवेकी, विनम्र जीवन जगून शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहू शकतो. हाच संदेश, हाच विवेक विचार गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. कारण कर्तव्य कर्म करणं हे ऐच्छिक नाही, ते करणे हेच भगवंतांना आणि आपल्या गुरूंना अपेक्षित आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 160व्या प्रवचन पुष्पात आपण खरा त्यागी मनुष्य कसा असतो, त्याची लक्षणे कोणती आहेत, त्याला कसे ओळखावे, त्याची चिन्हे कोणती आहेत आणि अशा खरा त्यागी मनुष्यावर भगवंत आणि त्याचे गुरु कसे प्रेम करतात याचे श्रवण आपण उद्याच्या 160व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.